नमस्कार, मी ॲडव्होकेट सौ वैशाली अतुल कोराटे। आज आपण पॉक्सो म्हणजे काय याबद्दल बघणार आहोत। पॉक्सो हा विषय बरेच लोकांना आधी माहिती नव्हता, पण मध्ये बऱ्याच वर्षापासून आता अशा काही घटना घडल्या की पॉक्सो हा कायदा बरेच लोकांना आता माहिती झाला आहे। तरी पण आपण थोडक्यातच त्याची माहिती बघणार आहोत। पॉक्सो म्हणजे कायदेशीर कारवाई कशी असते किंवा काय त्याच्यामध्ये नियम असतात किंवा कायदे कुठले असतात ते आपण बघणार आहोत। पॉक्सोमध्ये कायदेशीर कारवाई काय करायची, तर आपण हा व्हिडिओ सगळ्यांनी म्हणजेच पालक असेल, तरुण असतील, शिक्षक असतील, सर्वसामान्य नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे। आणि पॉक्सो म्हणजे काय आपण आता ते पाहूया। पॉक्सो ॲक्ट 2012 प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट हा आहे। 18 वर्षाखालील मुला-मुलींच्या लैंगिक शोषणापासून संरक्षणासाठी हा कायदा करण्यात आला आहे। चाइल्ड म्हणजे कोण? ज्याचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे तो किंवा ती चाइल्ड। शिक्षणातून, प्रेमसंबंधातून संपर्क होतो हे समजून घ्या। मुलगा किंवा मुलगी शिकलेली असली तरी, प्रेमसंबंध असले तरीही, मोबाईल चॅट, कॉल, भेटी झाल्या तर सहमत म्हणजे दिलेली सहमती त्यांनी दोघांनी दिलेली असली तरीही पॉक्सो अंतर्गत गुन्हा हा होत असतो। कारण 18 वर्षाखालील मुलांचा कन्सेंट मान्य नाही। कायदा म्हणतो चाइल्ड कॅन नॉट गिव्ह लीगल कन्सेंट फॉर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी। कोणते कृत्य पॉक्सोमध्ये गुन्हा ठरते, तर सेक्शन 3 नुसार शारीरिक संबंध, सेक्शन 11 नुसार अश्लील बोलणे, मेसेज करणे, फोटो देणे, व्हिडिओ बघणे, त्यांना एकमेकांना देणे, सेक्शन 7 नुसार चुकीचा स्पर्श जर केला गेला असेल तर, सेक्शन 12 3 वर्षापर्यंत त्याला शिक्षा होऊ शकते। मोबाईल कॉन्टॅक्टसुद्धा गुन्हा होऊ शकतो। म्हणजे काय, मोबाईलमधल्या कोणत्या गोष्टी, तर अश्लील चॅट केले असतील त्यांनी, म्हणजे नको ते चॅट केलेले असतील तर, फोटो असतील तसे, व्हिडिओ असतील, धमकी दिलेली असेल किंवा ब्लॅकमेलिंग देखील केलेले असेल तर आपण हे कृत्य पॉक्सोमध्ये गुन्हा म्हणून ठरले जाऊ शकते। पॉक्सोमध्ये FIR आणि तपास प्रक्रिया कोणती ते पाहू। FIR अनिवार्य आहे। CRPC 154 प्लस पॉक्सो ॲक्ट नुसार तक्रार मिळाल्यावर पोलीस FIR नोंदवणे बंधनकारक आहे। सेटलमेंट आणि तडजोड चालत नाही। इन्व्हेस्टिगेशन कशी होते, तर चाइल्ड फ्रेंडली चौकशी होते आणि महिला पोलीस अधिकारी देखील त्याच्यात असतात। अटक व जामीन, पॉक्सो गुन्हे बहुतेक वेळा हे नॉन बेलेबलच असतात। थेट जामीन हा मिळत नसतो। बेलसाठी सेशन कोर्ट किंवा हायकोर्टात परिस्थिती बघून, वय बघून, पुरावे पाहून, म्हणजे सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित बघितल्याशिवाय बेलचा विचार हा केला जात नाही। कन्सेंट म्हणजे सहमती, हा बचाव मान्य होत नाही। म्हणजे आमची सहमती आहे म्हणून असं ते बोलतात बऱ्याच वेळा, पण ती कायद्याने चुकीचं आहे, तो गुन्हा आहे। खोटा किंवा प्रेमसंबंधांची केस असल्यास काय करायचं, तर काय होतं हे बघूया आता। वयाबाबत शंका असल्यास मेडिकल रिपोर्ट, डॉक्युमेंट बघितले जातात। चुकीच्या कलमांची FIR जर केली असेल तर हायकोर्ट CRPC 482 म्हणजे 482 नुसार FIR क्वॅश करण्यासाठी अर्ज करता येतो। पण लक्षात ठेवा, पॉक्सो केस फार गंभीर मानली जाते। पालक आणि तरुणांसाठी कायदेशीर सल्ला असा आहे की मुलांशी नेहमी संवाद ठेवा, म्हणजे कायम त्यांच्याशी बोलत राहा। त्यांचं घरी आल्यावर जर शांत बसले किंवा काही वाटलं त्यांच्या चेहऱ्यावरनं की या काहीतरी प्रॉब्लेम आहे तर मुलांशी बोला, त्यांना थोडासा वेळ द्या। मोबाईल वापरावर लक्ष ठेवा, ते मोबाईलमध्ये काय बघतायत, व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, मेसेज आहे, कुणाशी बोलतायत, रात्री उशिरापर्यंत बोलतायत का, किंवा दिवसा कसे बसलेत, कोपऱ्यात जाऊन बसून काही बोलणं चालणं चालू आहे, मेसेज चालू आहे, याच्यावर आईने किंवा वडिलांनी दोघांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे। तसेच तरुणांनी 18 वर्षाखालील व्यक्तींपासून किंवा चाइल्डपासून अंतर ठेवा। सहमती आहे हा गैरसमज टाळा। पॉक्सो कायदा हा मुलांच्या संरक्षणासाठी आहे। शिक्षण, प्रेम, संपर्क, सहमती असली तरी 18 वर्षाखालील मुलांसोबत कोणतीही लैंगिक कृत्य करणे हा गंभीर गुन्हा आहे। हा व्हिडिओ फक्त सामान्य कायदेशीर माहितीसाठी मी केलेला आहे, जनजागृतीसाठी आहे, तो कायदेशीर सल्ला मानू नये। आणि प्रत्येकासाठी वेगळीही असते, प्रत्येक केस ही वेगळी असते, म्हणजे प्रत्येक जी घटना घडते ही ती सारखी नसते, प्रत्येकाची वेगवेगळी केस असू शकते आणि असतेच। त्यामुळे अचूक सल्ल्यासाठी आपण आपल्या जवळच्या वकिलांना किंवा ओळखीच्या वकिलांना व्यवस्थित सल्ला विचारायचा असतो। आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।